नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक एक, न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4, 1920 या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार वल्लभभाई पटेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, पाकिस्तान. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सियाचीन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पाथरी, हिंगणी, एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? पाथरी, हिंगणी, एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कोल्हेरू सरोवर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4, आंबेजोगाई. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, हनुमंते घाट हा डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे? हनुमंते घाट हा डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, कोल्हापूर कुडाळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मुक्तागिरी धबधबा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, औरंगाबाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, पलटण शुगर वर्क्स. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी शिखर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा
देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे. भारतातील 39वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर या देवाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे विराजमान होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? राज्याच्या करविषयक हित संबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी
कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वतरांगेत आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य 70 धातू आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक दिवस साजरा करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11,
आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधीचा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 शोधग्राम कुठे बसलेले आहे? शोधग्राम कुठे बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 करभाषे हत्तीच्या पिल्याला म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 61वी घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये केवडिया सराफी पार्क आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले? भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अखिल भारतीय
नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जवाहर पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पूर्वी भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? पूर्वी भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला भारताचे मँचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सध्या भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सध्या भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी, तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही. तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 49% खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 6 जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिभाऊ झिरवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बँकॉक या ठिकाणी 16वी आसियान शिखर परिषद 2019 पार पडली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल.